आज सकाळी सकाळी डोकं धुतलं होतं कारण मला हेअरकट करायचा होता. आणि त्याचबरोबर ते झाल्यानंतर म्हटलं आता चला देवाची पूजा करून घेऊया. देवानं स्वच्छ धुतलं, पुसलं, जागच्या जागी ठेवलं. पूजा झाली, पोथी वाचून झाली, आरती पण माझी करून झाली. लगेच म्हटलं स्वयंपाक करून घेऊया. स्वयंपाक करेपर्यंत माझे केस सगळे सुकून गेले. तर म्हटलं आता असू द्या, आता आलंय ना मनात तर करूनच टाकूया. तर अशा प्रकारे सगळे केस मी उलट्या साईडला विंचरून घ्यायचे आणि सगळ्या साईडनी छान असे विंचरून घ्यायचे आणि सेंटरला आपल्याला त्याला पोनी घालून घ्यायचं आहे. तर खरंच पार्लरमध्ये जायचं काहीच प्रॉब्लेम नाही, पण जी गोष्ट आपल्याला येते ते आपल्या हाताने केल्यावर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. म्हणून शक्यतो मी हेअरकट हा घरीच करते आणि ह्याला जास्त वेळ पण लागत नाही. पण फक्त याची एकच आहे की केस आपले जास्त छान असे ओलसर हवेत, पण माझे सगळे सुकून गेले होते. आणि जेवढी लेंथ पाहिजे तेवढी आपल्याला घ्यायची आणि त्याच्या खालची सर्व केस कट करायचे. घरच्या घरी आपल्याला 2 मिनटात कट तयार होतो. सुंदर लेअर पण पडतात. आणि जरी आपण पार्लरला गेलो तर ते सेटिंग केसांचं फक्त एका दिवसापुरतंच असतं. कारण आपण केसांची एवढी जास्त काळजी घेत नाही आणि नंतर त्याला कसंही वरती टक्कर, कसाही बोलाव, मग त्याचा सगळा शेप बिघडून जातो आणि एका दिवसापुरतीच तेवढं ते पार्लरचे केस छान दिसतात. तर अशा प्रकारे माझा हेअरकट पण झाला होता 2 मिनटामध्ये. तर हे बघा छान सुंदर अशा लेअर पण पडल्या होत्या. झटपट होणारा घरच्या घरी कमी टाईममध्ये. आणि पण मी म्हटलं चला आणखी थोडं ह्याला सेट करूया. त्यामुळे मी परत ह्याला हातानेच उलट्या साईडनी ह्याला फोल्ड करत होते. हे जर केस माझे ओले असते तर छान असं ह्याला सेटिंग पण झालं असतं. पण आपण कुठे बाहेर जाताना असंच करायचं. ज्यावेळेस आपलं डोकं छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि थोडं हलकं वॉर्म केस असतील तर त्यावेळेसच त्याला आपण असं फोल्ड करून घ्यायचं, मग त्याचं सेटिंग असं छान होतं. तर चला म्हटलं दुसऱ्या वेळेस पण ट्राय करून बघूयात. पण एवढं काही झालंच नाही कारण सगळे केस माझे सुकलेले होते. तर अशा प्रकारे माझा हेअरकट पण झाला. आणि त्यानंतर आज कपडे लावायचे होते मशीनला, कारण काल कपडे कमी असल्यामुळे मशीन मी लावलीच नव्हती. म्हणून मिस्टरांचे पण कपडे धुवायला काढले तर मला त्यामध्ये सापडले 500 रुपये. तुम्हाला पण कधी असे पैसे सापडतात का आणि तुम्ही ते मिस्टरांना देतात का हे कमेंट करून मला सांगा. नंतर सगळं आवरलेलं होतं, पण सगळं आवरल्यावर पण घर बारीक बारीक धूळ येतेच, त्यामुळं घर पण छान झाडून घेतलं आणि पुसून घेतलं. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. उर्वीला म्हटलं तूच दाखव. अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांना करायला सांगितल्या की त्यांना पण त्या विषयाची आवड निर्माण होते. म्हणून तरुषला आणि उर्वीला मी असे छोटे छोटे काम सांगत असते. छान गाजराची खीर, कोशिंबीर आणि पावट्याची भाजी आणि चपाती असं केलं होतं. त्यानंतर दुपारी सगळं आवरल्यानंतर थेरपी घ्यायला गेले आणि संध्याकाळी अशा प्रकारे डिनर केला. तर असा होता व्हिडिओ. बाय.